जय श्रीराम. माझ्या प्रिय भाविकांनो, आज रामनवमीच्या पवित्र दिवशी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रभू श्रीरामांची एक अत्यंत भावनिक कथा. ही कथा तुम्हाला भक्तीत बुडवेल आणि मनाला शांती देईल. चला तर मग आपण जाणून घेऊन या की ती कथा कोणती आहे, कशी आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया कथेला. जय श्रीराम. रामनवमी हृदय पिळवटून टाकणारी कथा. अयोध्या नगरी शांत, सुंदर, पण एका राजाच्या मनात वादळ होतं. तो राजा म्हणजे दशरथ. संपूर्ण जग जिंकलेला, पण स्वतःच्या मनाशी हरलेला. रात्री उशिरा राजवाड्याच्या गच्चीवर उभा राहून तो आकाशाकडे पाहायचा. डोळ्यात पाणी, ओठावर एकच प्रश्न, देवा, मला बाबा होण्याचं सुख नाही का? त्या एका वेदनेनं त्याचं आयुष्य रिकामं केलं होतं. गुरु शिष्यांनी यज्ञ सांगितला, यज्ञ झाला, अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांच्या हातातली ती खीर जणू आशेचा शेवटचा किरण. काळ गेला आणि एक दिवस राजवाड्यात एका बाळाचा रडण्याचा आवाज घुमला. तो आवाज नव्हता, तो दशरथांच्या आयुष्याचा श्वास होता. भगवान राम जन्माला आले त्या क्षणी दशरथांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण हे दुःखाचे नव्हते, हे पूर्णतत्वाचे अश्रू होते. राम मोठे होत गेले, त्यांच्या चेहऱ्यावर शांतता, डोळ्यात करुणा. ते जेव्हा हसायचे तेव्हा संपूर्ण अयोध्या हसायचे. लक्ष्मण तर त्यांच्या सावलीसारखा भाऊ नाही, तर जणू आत्माच. आणि एक दिवस रामाच्या आयुष्यात प्रेम आलं. सीता. त्यांची नजर शेवटी आणि दोन हृदय एक झाले. सगळं परिपूर्ण वाटत होतं, जणू स्वप्न. पण नियती शांत बसली नव्हती. एक दिवस, एक वचन आणि सगळं बदललं. रामाला वनवास, तो क्षण, अयोध्या रडली, जनता रडली, पण सर्वात जास्त एक बाप रडला, दशरथ. तो आपल्या मुलाला थांबवू शकत नव्हता, फक्त बघत होता. राम त्याच्या चरणी पडले आणि म्हणाले, पिताश्री, मी जातो. त्या आवाजात वेदना होती, पण तक्रार नव्हती. राम निघून गेले आणि काही दिवसातच दशरथांनी प्राण सोडले. कारण एक बाप आपल्या मुलाविना जगू शकला नाही. वनात राम, सीता आणि लक्ष्मण, ना सुख ना आराम, पण एकमेकांसाठी जगण्याची ताकद होती. सीता राजवाड्यातली राणी, पण इथे काट्यावर चालत होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर एकच भाव, राम माझ्यासोबत आहेत, बस. आणि मग एक अनोखी घटना. रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. तो क्षण राम थकले. त्यांनी आकाशाकडे पाहून हाक मारली, सीते. त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की जंगलही रडलं. ते भटकत राहिले, रडत राहिले. ते भगवान नव्हते त्या क्षणी, ते फक्त एक पती होते. तो आपल्या पत्नीला शोधत होता आणि तेव्हा भेटले हनुमान. भक्तीचं सगळ्यात सुंदर रूप. हनुमानाने सीतेचा शोध लावला, रामाला पुन्हा आशा दिली. लंकेवर युद्ध झालं, रक्त, वेदना, ओरड, पण राम लढत राहिले. कारण त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे सीता. शेवटी रावणाचा अंत झाला, सीता परत मिळाली. पण या सगळ्या प्रवासात रामाच्या मनावर जखमा झाल्या होत्या. तेव्हा ते अयोध्येला परतले. लोकांनी आनंद साजरा केला, दिवे लावले, पण त्या दिव्यांच्या प्रकाशातही त्यांच्या डोळ्यातल्या वेदना लपल्या नव्हत्या. ही कथा आपल्याला काय शिकवते? जीवनात आपण कितीही मोठे असलो, दुःख सगळ्यांनाच येतं. राम आपल्याला शिकवतात, रडायला हरकत नाही, तुटायला हरकत नाही, पण धर्म सोडायचा नाही. रामनवमी म्हणजे फक्त सण नाही, ते वेदनेतून जन्मलेलं सत्य आहे. जय श्रीराम.